खूप दिवस म्हणजे मी लहानपणापासून ते आतापर्यंत कधीच घराच्या बाहेर इतके दिवस नाही राहिली. मिनिमम 2 दिवस जास्तीत जास्त किंवा कमीत कमी 4 दिवस. पण त्या व्यतिरिक्त मी इतके दिवस घराबाहेर कधीच राहिलेली नाहीये. तर आय डोंट नो की माझ्या डॅडींना आता कसं होतंय. सो आता बघूयात. बट माझ्या भल्यासाठी किंवा माझ्या फ्युचरसाठी तर त्यांना नक्कीच. त्याच्यामुळे तर इतर दिवशी आम्हाला कुठं जर ती सहलीला जरी गेली तरी आम्हाला इमोशनल व्हायचो, परंतु आता आम्ही इतके कठोरतेने आणि इतके मनाच्या चांगुलपणाच्या तिच्या दृष्टिकोनातून तिच्या प्रेमच नाहीये फ्युचरसाठी तिला चांगलं होणार आहे या माध्यमातून आम्हाला खूप खूप आनंद होत आहे. माझ्या डॅडींनी कधीच मला म्हणजे पाठवलंच नाही मला कुठे, म्हणजे त्यांनी सोडलंच नाही मला असं. त्याच्यामुळे खूप 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 मला तुझा नंबर लागला आणि तू त्या आत्मसात करायला ती विद्या म्हणजे ती अभ्यास घेऊन चालली आहे. निसर्गाच्या चांगल्या सानिध्यात जाते, चांगल्या मोटिवेशन तू करणार आहे आणि तुझ्यामध्ये चांगलं सर्व तिच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांचे शुभेच्छा द्या आणि आशीर्वाद द्या, हीच माझी मनोकामना मनोइच्छा. धन्यवाद. आजपास म्हणजे सकाळपासून ते आतापर्यंत गोंधळ सुरू झालाय. तिथं 10 दिवस इतकी शांतता होती, इतकी शांतता. सुई पडली तरी आवाज येईल, इतकी शांतता होती, इतकी शांतता. आणि आज सगळं गोंधळ आहे, सगळेजण इथे बघू शकता तुम्ही. डायनिंग हॉल इथे स्वतः सर्व करायचं आपलं जेवण. खूप छान असं वातावरण होतं इथे, मला खूप छान वाटलं. अजून एक्सपिरियन्स मी बाकीच्यांचे सुद्धा तुम्हाला ऐकले दाखवेन. तोपर्यंत मी जेवण करून घेते. बाय बाय. Now the phones will get tired by looking at all this scenery. मैं क्या capture करूँ? Yeah. सो फायनली ती जी फ्रेंड आहे जी व्हाईट जॅकेटमध्ये, तिचा वेट करते मी केव्हापासून की ती मला व्ह्यूज देईल. आणि ती मला फोन करते आणि मला आर ब्लॉक माहीत नव्हतं तिचा कुठे आहे. बट सो मी आले आता तिच्याकडे खूप फोन केल्यानंतर. सो बघूयात आता ती काय व्ह्यूज देते मला. सो तिचं म्हणणं होतं की इकडून खूप छान माउंटेन दिसतो. सो की तो आता फॉगमुळे लपलाय. बट या ती बोलत होती ते खरं होतं, इथून खूप छान माउंटेन आहे. फॉगमुळे दिसत नाही आहे बट आहे ॲक्च्युली. सो
हाय, कसा Hello. होता तुझा एक्सपिरियन्स? खूप छान होता. 6व्या दिवशी जरा खूपच थोडं रेस्टलेस होत होतं, जावं वाटत होतं, पण आफ्टर 6 डे आय वॉज टोटली फाईन. नाव आय एम फिलिंग व्हेरी व्हेरी रिलॅक्स. वॉज रिअली ग्रेट एक्सपिरियन्स अँड एव्हरी वन शुल्ड वन्स टाईम शुल्ड विजिट हिअर. या, खरंच खूप छान होतं आणि सांगण्यासारखं होतं बरंच काही. 2 दिवस तर खूप अवघड गेले असते, 2-3 दिवस, बट त्यानंतर खूप खूप छान होतं. खूप छान एक्सपिरियन्स छान होता. एक्सपिरियन्स होता, एकदम मस्त. वो 4 दिन के दिन थे, वो कठिन थे, और 4 दिन के बाद में बहुत अच्छा लगा. उसके बाद में 10 दिन के बाद में और भी मतलब अच्छा लगा. अच्छा लगा. हाँ, और अच्छा लगा. आपको लगता है कि और लोग आके यहाँ हाँ, सीख और जाए? आना चाहिए, और लोगों ने फ़ायदा उठाना चाहिए, मतलब और मतलब आके मतलब ये करना चाहिए, सीखना चाहिए, सीखना चाहिए. सीखना चाहिए. सच हाँ. में बहुत अच्छा बहुत अच्छा है. सिखाते हैं. हाँ. और ये हमारे फ्यूचर के लिए और हमारे हाँ. जीवन के सफर के लिए सफर बहुत के लिए बहुत अच्छा है. बहुत अच्छा है, बहुत हाँ. अच्छा. ये आपका एक्सपिरियंस अच्छा रहा ना? अच्छा रहा. हाँ. अच्छा, ओके, थैंक यू. तुम्ही, व्हाट इज योर एक्सपीरियंस? व्हेरी नाईस. ओके, और कुछ? सिर्फ इसी शब्द में? No, lots of more things. मोर थिंग्स. Everyone should visit once in a life. Vipassana must do. या, Yes. थँक यू सो Very मच. great experience, not nice. Great experience. छान, मस्त. Thank you. Thank you. Yes, what is your experience to hear? Start right now? Yes, My experience was loudly. louder. Okay. Okay. My experience was amazing. It was really incredible to learn how to meditate. There's no right way, but to learn how to meditate the Vipassana way was life-changing. I think that this will really change the course of my life moving forward. So very impactful, very huge learning experience, and I'm very grateful that I got to be here with everyone. Thank you. Thank you. Dhanyavad. धन्यवाद. Okay. Just loud. I came to Vipassana with very few expectations, so I tried just to have an open mind about it. And I would say it was definitely one of the most useful, beneficial experiences I've had in my life. And I truly do look forward to continuing the practice. I think it's absolutely additive to probably everybody's life, but I can see already how it would benefit me. So that's Yeah. my experience with 5 जुलैपासून ते 16 जुलैपर्यंतचं धम्म शिबिर हे जे मी केलं ते इतकं सुंदर आणि इतका सुखद अनुभव होता. यामध्ये जीवन जगण्याची कला, खरं तर असं वाटते की 20 वर्षापूर्वीच मला हे ज्ञान मिळायला हवं होतं आणि ते उशिराने मिळालं. परंतु देर से जागे लेकिन दुरुस्त हुए, वो एक बोलते ना वैसे. खरं म्हणजे तर इथे जे श्वास आपला सहज आणि स्वाभाविक जो श्वास असतो त्या श्वासावर आपण सतर्क कसं राहायचं हे आपल्याला शिकायला मिळालं. त्याचबरोबर जी काही आपली संवेदना असते तर ती संवेदना तिला आपण अनित्य समजून तिच्याबाबत आपण कसा व्यवहार करायला हवा हे सगळं आम्हाला या धम्म शिबिरामध्ये 10 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्हाला हे शिकवलं गेलं. आणि हीच शिदोरी आम्ही आमच्या आयुष्यासाठी आता घेऊन चाललो आहोत. आणि इतकं की मला असं वाटतं की प्रत्येकाने हा अनुभव घ्यायला हवा, हे सगळं शिकायला हवं. हे जे बुद्धाने तत्त्वज्ञान सांगितलं आहे, जी काही साधना शिकवली आहे ती संपूर्ण मानवजातीचं भलं करणारी आहे. म्हणूनच 10 दिवसाच्या शिबिरासाठी तुम्ही सर्वांनी आवर्जून या. एक सुखद आणि एक शांत असा अनुभव सोबत न्या आणि इतरांनाही कला वाटा. सगळ्यांचं मंगल हो ही मनकामना सगळ्यांची पूर्ण करा. धन्यवाद. नमस्कार, मी इंदू जाधव. इगतपुरी इथे विपश्यना केंद्रामध्ये 10 दिवसचं ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनिंगविषयी मला खरंच भरभरून बोलावंसं वाटतं की आपण खूप वेळा जातो कोणाकडे मेडिटेशनसाठी, पण तिथे आपल्याला मनन चिंतन असं सांगितलं जातं. पण इथे हा जो अनुभव आला आहे, माझं वय आहे 65 वर्षाचे, पण एवढं आपल्या शरीराविषयी, आपलं दुःख, आपल्या वेदना बाहेर काढण्याचा जो मार्ग आहे तो सांगतात की देवाचं करा, चिंतन करा, मनन करा, पण इथे तसं सांगितलं जात नाही.
इथे सांगितलं तर तुमच्या शरीरावर तुम्ही काम करा आणि शरीरातील दुःख बाहेर काढण्याचं काम 100% काम करतं. हे आहे विपश्यना केंद्र. नक्की या आणि तुम्ही हा अनुभव कधी विसरणार नाही. थँक्यू. तर हे आमचं धम्म हॉल, जिथे आम्ही 4:30 वाजता मेडिटेशनसाठी यायचो. 4:30 ते 6:30पर्यंत मेडिटेशन. त्यानंतर पुन्हा 8 ते 11 वाजेपर्यंतचं मेडिटेशन व्हायचं. त्यानंतर पुन्हा ब्रेक. त्यानंतर पुन्हा आम्ही 1 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंतचं मेडिटेशन. त्यानंतर पुन्हा आमचं 6 वाजेपासून ते रात्री 9:30पर्यंतचं आमचं मेडिटेशन हे इथे सामूहिक मेडिटेशन इथं व्हायचं. त्यामध्ये बराच असा गॅप आहे की जिथे आपण शून्यगार म्हणजे एकांतात जाऊन आपण मेडिटेशन करू शकतो. ते शून्यगार तिथे मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आणि सामूहिक मेडिटेशन इथं व्हायचं. गोयंका गुरुजींचं प्रवचन इथे व्हायचं. इथे हर रोज एक प्रत्येक दिवसाचा एक वेगळा एक सुविचार म्हणा, एक वेगळाच माहिती दाखवायची इथे नेहमीच दर दिवशी. आज 11वा दिवस आहे. आज आमचा समाप्त झालेला आहे माझा पूर्ण 10 दिवसांचा कोर्स. ॲक्च्युली कालच झाला होता. काल 10 दिवस पूर्ण झाले होते. काल मैत्री दिवस होता. पण मैत्री दिवस इतका छान गेला की मला तो शूट करता खूप नाही आला. मी बराच केला. माझा स्वतःचा वैयक्तिक आज करतो, कारण आज मला असं वाटलं की आज मी खऱ्या अर्थानं बोलू शकते. इतरांचा मी काल घेतला. सो आज आमचा समाप्त दिवस आहे. तर मी छोटे छोटे व्हिडिओ अजून काढणार आहेत. मी अजून माहिती देणार आहे. सो तुम्ही व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. हाय. व्हायब्रेशन जे असतात ना ते भरपूर असतात. त्यामुळे इथं जो प्रत्येक मनुष्य कुठलाही असो, तो साधक असो किंवा फक्त बघण्यासाठी जरी आला तरी त्याला त्या व्हायब्रेशनचा खूप फायदा होतो. ते मेडिटेशनचे जे तरंग असतात ते ह्या भूमीवर जास्त प्रमाणात असल्यामुळे प्रत्येक माणसाला इथून काहीतरी घेऊन गेल्याचा आनंद मिळतो.
आणि मी इथं सेवा दिली तसे मी इथं नेहमीच सेवा द्यायला येते, मेत्ता डे वगैरेला आणि इतर 10 दिवसांच्याही सेवा दिलेल्या आहेत. सेवा देताना माझ्या हॉलमध्ये ड्युटी होती, ह्यावेळेला सेवा दिली मी मॅडमच्या सोबत. तर मला एक फार चांगला अनुभव आला. म्हणजे प्रत्येक साधक जेव्हा मॅडमजवळ येऊन त्यांचे क्वेश्चन विचारत होते, त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी होत्या त्या विचारत असताना मॅडम त्यांना जे सोल्युशन सांगत होते, ज्या काही मार्गदर्शन देत होत्या, त्यावरून आपण सुद्धा म्हणजे मला सुद्धा फार काही भरपूर शिकायला मिळालं. तर ते मला खूप चांगलं वाटलं. आणि प्रत्यक्ष म्हणजे मॅडम सोबत राहिल्यामुळे त्यांचे पण मला फार चांगल्या ह्या मिळाल्या, मेत्ता मिळाली. इतरांनी पण हा अनुभव घेतला पाहिजे की नाही? आणि इतरांनी पण येऊन धम्मसेवा दिली पाहिजे. आणि प्रत्येक 10 दिवसाचा कोर्स प्रत्येक व्यक्तीने जर केला तर त्याच्या कुटुंबातून पण धम्मप्रवाह सुरू होईल आणि तो धम्माच्या मार्गावर चालायला शिकेल. त्यातून तो आपलं जीवन आनंदमय करू शकेल, जीवनात प्रगती करू शकेल. छोट्या मोठ्या प्रश्नांना, अडचणींना तो अगदी सहजपणे तोंड देऊ शकेल. तुम्ही खरंच खूप छान धम्मसेवा दिली. मी त्याच हॉलला होते, त्याच्यामुळे एकच हॉल होता. मी पाहिलंय तुमची धम्मसेवा देताना. तुम्ही किती निर्मळ मनाने सगळी सेवा करत होतात, प्रत्येकाशी कसं बोलतात ते सगळं अनुभवून मला सुद्धा खूप छान वाटलं. आणि तुमच्यासोबतचा हा सहवास सुद्धा खूप छान वाटला. त्याच्यामुळे धन्यवाद. थँक्यू. भवतु सब्बं मंगलम.